जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे बाबाजी सद्गुरुदास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ॐ नमो जीवाय मामा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्णब्रह्मानंदा शाश्वता जगत्पिता जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान संत महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जड जीवांचा उद्धार करणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते असणारे माझे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट
असा अभंगाच्या सेवेकरिता विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये माझे तुकोबाराय सांगतात की जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे की आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या जन्माची सार्थकता कशामध्ये आहे ते माझे तुकोबरा या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. पण अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार की ज्या निमित्ताने आपण आज इथे आलेलो आहोत त्याची सर्वांना कल्पना जरी असली तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे की आज आपल्या या शेलगाव गावामध्ये या गावामध्ये श्री संत सद्गुरु बाळूमामा पालखी नंबर 15 बघा नंबर 15 आज आपल्या गावामध्ये येऊन आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझं सारख्या पामराकडे आलेलं आहे हे मी माझं परम भाग्य समजते. ज्यांच्या माध्यमातून मला इथं येण्याचा योग मिळाला असे आपल्या गावचे वैभव असणारे रंग कीर्तनाचा ज्यांचा चॅनल आहे असे अतुल दादा बेरे आणि सूर्यकांत दादा केकान असतील. त्याचबरोबर या पालखीचे कारभारी राहुल दादा वाघमडे यांच्या माध्यमातून मला आज ही सेवा मिळाली. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. इथं येण्याचा योग मिळाला. तसेच सर्व गायनाचार्य पाटील महाराज असतील बाबा पाटील महाराज दोन्ही पाटील महाराज आहेत. अतिशय सुंदर त्यांचं गायन आहे. हार्मोनियम वादक असतील पकवाज मृदुंगाचार्य प्रेम महाराज असतील. सर्वांना मी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम करते. तसेच सर्व बसलेले ज्ञात अज्ञात सांप्रदायिक सर्व मंडळी असतील भजनी मंडळी असेल वारकरी मंडळी असेल पंचक्रोशीतून आलेली असतील तसेच सर्व सेवेकरी मंडळी असतील जे जे आचार्य असतील ज्यांची सिस्टीम आहे असे पवन सिस्टीम अतिशय सुंदर त्यांची सिस्टीम आहे. सर्वांचे मी मनस्वी आभार व्यक्त करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आता प्रत्येक माणूस इथं आलाय म्हणजे काय झालेला आहे जन्माला आलेला आहे. प्रत्येक माणूस इथं बसलेला आहे म्हणजे त्याने काय केलेला आहे जन्म घेतलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण ह्या जन्मामध्ये येऊन आपण कितीही फिरलो तरी आपल्या जन्माची सार्थकता कधी होते तर ती आज होते. कशामुळे आज आम्ही बाळूमामाच्या दरबारामध्ये आलो म्हणून आज आमच्या जन्माची सार्थकता होते. माझ्या बाळूमामाच्या तळावरती आल्यानंतर एवढं सुख भेटतं ते जगात कुठेच भेटत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. या मामाच्या तळाचं वर्णन किती करावं तेवढं कमीच आहे का. माझे बाळूमामा हे कोण आहेत तर ते भगवान शंकर आहेत. आणि शंकर कोणाला म्हणावं शम म्हणजे सुख कर म्हणजे करून देणारा. सुख जो प्राप्त करून देतो त्यांना शंकर म्हणतात. आणि माझे बाळूमामा सुद्धा काय आहेत रुद्राचा अवतार थोर
जे सुख प्राप्त करून देतात आपल्याला जीवनामध्ये, विकोप नाही करत, सुख प्राप्त करून देतात जीवनामध्ये, त्यांना शंकर म्हणतात. माझे बाळूमामा ही तेच आहेत. आणि माझे बाळूमामा एक संत सुद्धा आहेत. संत रूपाने बाळूमामा आज आपल्या या गावामध्ये आले. तुम्ही विचार करा, या जागेवरती आपण कधी आलेलो आहेत का हो? म्हणजे काहीच लोक यामध्ये आले असतील, पण जी परिचयाची सुद्धा मंडळी नाही. आता आमचा योग आला असता का या रानामध्ये यायला? तो आला कशामुळे? माझ्या बाळूमामाच्या बकऱ्यांमुळे. बकरी म्हणजेच माझे बाळूमामा आहेत. बाळूमामाचं सर्वात प्रेम जास्त कोणावरती आहे तर ती त्यांच्या मेंढी माऊलीवरती करतात. त्याच निमित्ताने आज आपण सर्व इथे येतो, प्रसाद ग्रहण करतो. एवढी ताकद माझ्या बाळूमामांची आहे. ज्या गोष्टीला कधी, ज्या गोष्टीची कधी आपली त्याची ओळख नसती, ती सुद्धा ओळख होते. ती कशामुळे? माझ्या बाळूमामांच्या येण्यामुळे. त्या स्थानाला कधी किंमत प्राप्त होते ज्यावेळेस बाळूमामा येतात. स्थान ते श्रेष्ठ केव्हा ठरतं? आता ज्या परिसरामध्ये बकरी आहेत त्या परिसराला देवाचं स्थान प्राप्त झालं. त्यामध्ये भरभरून शेतामध्ये धान्य येईल. कशामुळे? केवळ माझ्या मामांच्या कृपेने. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. बाळूमामा खूप कृपाळू आहेत. आपल्यावरती कृपा किती करतात बाळूमामा हे प्रत्येक माणसाला इथं आलेल्या अनुभव आहे. त्याशिवाय माणूस इकडे येत नाही. बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये माझ्या बाळूमामाचा काहीतरी अनुभव घडलेला आहे. त्याशिवाय माणूस इकडे येत नाही. आणि माझे मामा तसेच कृपाळू सुद्धा आहेत. संकटातून सोडवायचं काम कोण करतं आपल्याला? जेव्हा कोणी आपल्याला आठवत नाही, ज्यावेळेस सर्व नातेवाईक आपल्यापासून दूर जातात, त्यावेळेस कोणाची आठवण होते आपल्याला? शेजाराची होते का? शेजारी धावत येतात का? आपल्या संकटात केवळ बाळूमामा धावून येतात. बरोबर आहे की नाही? फक्त संकटामध्ये आपले मामा आहेत, दुसरं कोणी नाही. म्हणून संकट आलं तर माझ्या मामांना हाक द्या. का? मामा धावत पळत येतात. एक प्रसंग आहे पहा. एक मामाचा भक्त आहे. लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला समजेल. मामांचा भक्त आहे, त्याचं नाव धोंडीबा आहे. अतिशय गरीब परिस्थिती. गरीब परिस्थितीतून त्याला अन्न खायला नाही. जेव्हा कोणाच्या रानामध्ये कामाला जाईल त्याच वेळेस त्याला भाकरी भेटणार. त्याचं कुटुंब, त्याला 2 मुली 2 मुलं, त्याची पत्नी, 6 जणांचं कुटुंब. पण खाण्यासाठी काही नाही. केवळ कोणाच्या रानामध्ये गेलं त्यातून जे पैसे भेटतील त्यातूनच त्याला उदरनिर्वाह त्याचा व्हायचा. असा प्रसंग असताना, एवढी हालाकीची परिस्थिती असताना एकदा बाळूमामांचा तळ त्यांच्या गावाच्या शेजारी कापशी या ठिकाणी होता. ते वारणा खोऱ्यातले होते. असताना त्यांच्या कानावरती बातमी पडली की कोणीतरी बाळू धनगर आहे जे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवतात, सर्व प्रश्न सोडवतात, आपल्या संकटामध्ये मदत करतात. ते बाळूमामा आहेत असे त्या भक्ताच्या कानावरती पडलं. आणि असं ऐकल्यानंतर त्याला इच्छा झाली की माझ्या मामांना एकदा भेटावं आणि आपली परिस्थिती सांगावी. कोणाला सांगावं वाटत नाही. माणसाला सांगावं तर माणसं अजूनच आपली चेष्टा करतात. गरीब परिस्थिती माणसाला, बाळूमामा म्हणतात, गरिबी खूप वाईट असते. गरीब परिस्थिती माणसांना सांगायला जावं तर माणसं अजून आपली चेष्टा करतात, आपल्याला अजून दुःखामध्ये पाडतात. पण त्याला असं वाटलं की कोणीतरी संत आहेत, ते नक्कीच त्याच्यावरती काहीतरी पर्याय करतील. म्हणून ते आपल्या पत्नीला सांगतात की मी बाळूमामाच्या दर्शनाकरता निघालो. आणि मग जात असताना लक्षात आलं की आपल्याकडे जाण्यासाठी पैसे सुद्धा नाही. ज्याच्या घरामध्ये खायला काही नाही त्याच्याकडे पैसे थोडीच असणार आहेत. पैसे नाही, जाण्यासाठी खर्चासाठी पैसे नाहीत. पण काय केलं त्यांनी? एका शेतकऱ्याकडे गेले, सांगितलं बाबा मी मामांच्या दर्शनाला चाललो आहे, मला थोडेसे पैसे द्या, तिकडून आलो की मी तुमच्या शेतामध्ये कामाला येईल. असं म्हटल्यानंतर त्यांनी थोडे पैसे त्याच्याकडे दिले आणि तो कोल्हापूरच्या गाडीने गेला, निपाणीमध्ये उतरला. तिथून कापशीमध्ये मामांचा तळ होता. मामांचा तळ होता तिथे विचारत विचारत गेला की बाळूमामा नेमके कुठे आहेत. बाळूमामाच्या सेवेकऱ्यांना विचारलं मामा कुठे आहेत. असं म्हटल्याबरोबर
त्या सेवेकरांनी सांगितलं, बाबा एका झाडाखाली मामा बसले आहेत, तुम्हाला ते दिसतील. तो भक्त पुढे पुढे जातोय, बघतोय मामा कुठे आहेत आणि लांबूनच ज्या वेळेस त्याने मामांना पाहिलं अंतःकरण दाटून आलं. ज्या वेळेस तो बघतो मामांना लांबूनच, मूर्ती तुमची पाहता अंतःकरण दाटले, मूर्ती तुमची पाहता अंतःकरण दाटले, बाळू मामा भेटले जणू स्वर्ग वाटले, बाळू मामा भेटले जणू स्वर्ग एवढा आनंद झाला, डोळ्यातून अश्रू आले. जातोय मामांच्या जवळ, मामांना साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर मामांनी विचारलं की कसं काय आलास बाबा. एवढं विचारल्याबरोबर त्याचा शब्द फुटे ना काही, बोले ना ज्या कामासाठी आलेला आहे ते तर काम तो विसरूनच गेला का. माझ्या मामांचं एवढं सुंदर रूप आहे, त्या रूपाला बघून तो आपलं काम धंदा विसरून गेला. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. त्याप्रमाणे तो जो भक्त होता तो विसरून गेला की मी ज्या कामासाठी आलोय. पण आता रात्र झालेली आहे आणि ज्या दिवशी तो मामांकडे आला तो दिवस कोणता होता, तर तो दिवस महाशिवरात्रीचा होता. त्या दिवशी तो मामांच्या सोबत आहे. किती भाग्यवान आहे बघा. आपण या तळावरती आलेलो आहोत, आपलं सुद्धा काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. तुकोबाराय म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. इथं येण्यासाठी आपलं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. नाहीतर माझे तुकोबाराय म्हणतात, संतांच्या संगतीत यायचं असेल ना, केवळ माणूस होऊन नाही तर एखादा पशु जरी होऊन आला तरी भाग्य आहे. संत समागम एखादी परी, पावे त्याचे द्वारी श्वान याती. आपण संतांच्या दारामध्ये कुत्र जरी होऊन आलो ना तरी आपलं भाग्य आहे. का? संत कोणाचं भाव बघ, संत कोणाची जात बघत नाही. का? उंच नीच काही नेने भगवंते. तो पशु आहे, पक्षी आहे, हे साधू संत बघत नाही. माझ्या बाळूमामांच्या तुम्ही शेजारी पहा, घोडा असतो, बघताय ना तुम्ही सगळे. त्यासोबत कुत्रे सुद्धा असतात. का? साधू संत आहे. साधू संत कोणालाही जवळ करतात, मग कोणीही असो. त्याप्रमाणे का पशु होऊन जरी गेलं तरी त्याचा उद्धार आहे. माझ्या ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, त्याचं मंदिर आहे. का? केवळ साधू संतांची संगत आहे. आज आपण बकरीच्या पाया पडतो का? माझ्या मामांच्या संगतीत आहे म्हणून तेवढं महत्व आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. एवढं
एवढं महत्व फक्त साधू संतांच्या संगतीमध्ये भेटतं आणि आजच्या कलियुगामध्ये केवळ संतांची संगत महत्वाची आहे. म्हणून संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत गेलं तर आपलं कल्याणच होणार. अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती, अर्धाक्षण घडता संतांची संगती. देणे होय शांती महत्त्वा, देणे होय शांती महत्त्वा. संतांची संगती. अर्धा क्षण जरी जीवनातली आपण बाळूमामाच्या सेवेत जरी खर्च केला ना तरी आपल्या ते जीवनात उपयोगाला येईल. केवळ संसार आपण आयुष्यभर करा. संसारामध्ये आजपर्यंत कोणी सुखी झालेलं ऐकलं का तुम्ही? संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ. साधू संत सांगून ठेवतात संसार हा दुःखाचं मूळ आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी संसारामध्ये दुःख आहे. पण आपलं उलट झालं, आपण संसारामध्ये सुख शोधतो आणि परमार्थामध्ये दुःख शोधतो. हे आपलं उलट झालं. पण ज्या वेळेस या मामांच्या तळावरती आल्यानंतर कोणाला सुद्धा आपल्या संसाराची आठवण राहत नाही. एवढी ताकद मामांमध्ये आहे, मामांच्या नावामध्ये आहे. काही वाजत गाजत आत्मापूर गावात, काही वाजत गाजत आत्मापूर गावात, लई ताकद आहे ओ माझ्या बाळूमामाच्या नावात, लई ताकद आहे ओ माझ्या बाळूमामाच्या नावात, लई ताकद आहे ओ माझ्या बाळूमामाच्या नावात, लई ताकद आहे ओ माझ्या बाळूमामाच्या नावात. काही वाजत गाजत आत्मापूर गावात, काही वाजत गाजत आत्मापूर गावात, लई ताकद आहे ओ माझ्या
आहे संकटाला पळवून नेण्याची ताकद माझ्या मामांच्या नावामध्ये आहे. आणि तो भक्त, मी सांगत होते महाशिवरात्री होती, तो भक्त मामांच्या जवळ होता. असं असताना विको कमी करा दादा. असं असताना त्या दिवशी उपवास होता आणि त्या दिवशी भूक लागली. गावापासून निघाल्यापासून एकही अन्न पोटामध्ये नाही, केवळ पाणी पिऊन तो प्रवास करत होता. करत असताना आपल्या पोटामध्ये काही नाही, पण मामांच्या तळावरती गेल्यानंतर फराळ खायला मामांनी दिला, गुळ शेंगदाणे दिले, चहा दिला. पण त्याला आता आठवण झाली की मी ज्या कारणासाठी आलो, माझे घरचे उपाशी आहेत. मी आता मामांच्या जवळ बसून प्रसाद खातोय, पण माझे घरचे मुलं उपाशी आहेत. आणि असा विचार करताना मामांनी त्याच्या हातामध्ये हात दिला आणि सांगितलं, काळजी करू नको. का? त्यांनी काय मोठ्याने मामाला म्हणून दाखवलं नाही, पण केवळ मनातले जे ओळखतात त्यांना साधू संत म्हणतात. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. त्यांना सांगण्याची गरज पडत नाही. मामा म्हणतात, काळजी करू नको. रात्र संपली, सूर्योदय झाल्यानंतर सर्वांनी स्नान वगैरे केलं, सर्वांनी आरती झाली. आरती झाल्यानंतर तो मामांकडे आला. मामांकडे आल्यानंतर दर्शन घेतलं आणि मामांना सांगितलं, निघतो मी मामा आता. निघतो म्हटल्यानंतर मामाने त्याच्याकडे एक भंडाऱ्याची पुडी दिली आणि 25 रुपये त्याच्या हातामध्ये ठेवले आणि जा बाबा म्हटले. दिल्यानंतर तो आपल्या गावाकडे प्रवास करायला लागला. जात असताना मनात विचार येतो, घरच्यांनी काही खाल्लं असेल की नसेल. त्यांना सांगून आलोय की मी मामांचं दर्शन घेऊन लगेच येतो, पण मामांनी आग्रह केला आजचा दिवस मुक्कामी राहा म्हणून राहिलो, पण घरची काय परिस्थिती असेल. जात असताना इकडे प्रसंग असा घडलेला आहे, लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस हा ब्राह्मण, ज्यावेळेस हा धोंडीबा मामांच्या दर्शनाला निघाला, त्याच वेळेस एक ब्राह्मण हातामध्ये गव्हाची तांदळाची पिशवी, गुळ शेंगदाणे घेऊन त्या धोंडीबाच्या घरी आलेला आहे. घरी आल्यानंतर आवाज देतो की धोंडीबाच्या पत्नीला, वहिनी हा धोंडीबाने बाजार तुमच्यासाठी दिलेला आहे, तो मी घेऊन आलेलो आहे. असं म्हटल्यानंतर त्याची पत्नी बाहेर आली, त्यांच्या हातातील त्या पिशव्या घेतल्या, बघितलं तर बाजार आहे. विचारलं काय झालं? म्हटलं की धोंडीबा कुठेतरी गावाला गेला आहे, त्यांनी माझ्याकडे हा तुमच्यासाठी सर्व सामग्री दिलेली आहे. म्हटले पाणी घेणार का? नाही म्हटले मला घाई आहे. तो ब्राह्मण निघून गेला. त्यांनी इकडे स्वयंपाक पोळ्याचा करून खाल्लेला आहे. आणि जसं जसं घर जवळ येते तसं त्याला भीती वाटते. आल्यानंतर त्याची पत्नी दारातच होती. त्याला वाटलं आता बोलते की काय, आजचा दिवस मी मुक्कामाला थांबलो म्हणून तिला राग आला असेल, पण असं काहीच झालेलं नाही. ज्यावेळेस तो घरी पोहोचतो तेव्हा विचारलं तुम्ही काही खाल्लं का? त्यावेळेस ती म्हणते मी तुमचीच वाट बघते का, पुरणपोळी करून ठेवली आहे घरामध्ये, तुम्ही येणार त्यासाठी मी जेवायची थांबली आहे. आपली मुलं जेवून झोपलेली आहेत. तो विचार करतो की मी मामांच्या भेटीला गेलो, घरामध्ये जाताना तर खायला काहीच नव्हतं, पुरणपोळी कसं काय केली बघा. ते म्हणते अहो तुम्हीच तर दिला होता ना बाजार. म्हटले कोणाकडे? तुमचाच एक मित्र ब्राह्मण आला होता आणि त्याने सांगितलं की धोंडीबाने माझ्याकडे हे सर्व बाजार दिलेला आहे. तो विचार करतो मला तर कोणी ब्राह्मणाचा मित्रच नाही आणि मी बाजार कशाने देईल, माझ्याकडे पैसे सुद्धा नाही. असा विचार करत असताना त्यांना अचानक आठवण झाली की ज्या करुणाकर बाळू मामाच्या मी दर्शनाला गेलो, त्याच बाळू मामाची ही कृपा आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. माझ्या बाळू मामा संकटात धावून येतात. का सांगते मी, घरामध्ये काही अन्न जरी खायला नसेल तर त्याचा उपाय कोण करतं, तर ते माझे बाळू मामा करत असतात. ते भक्त ज्यावेळेस, भक्त करुणाकर कोणाला म्हणतात, देव भक्त वत्सल आहे, जीव कुटुंब वत्सल आहे, पण संत दीन वत्सल आहेत. देवा तू आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, आमचा कृपाळ, देवा तू आमचा कृपाळ, आमचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ, दीन वत्सल, भक्त प्रतिपाळ, दीन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, माय तू माऊली स्नेहाळ, भार संकळ चालवीसी.
फक्त भगवंत आणि संत करत असतात. अशा साधू संतांच्या आपण दरबारामध्ये आहोत आणि त्याचमुळे आपल्या जन्माचं काय आहे, सार्थकता आहे. जन्म आलो त्याचे आज फळ झाले. आज का हो, जे बाळू मामा आहेत ना, त्या बाळू मामाने आम्हाला शिकवण दिली की बाळू मामाच्या आता 18, 19, 20 पालख्या असतील. त्या पालखीमध्ये केवळ प्रसादच खायला भेटतो का? मग काय होतं, तिथं नामाचा गजर होतो. हरिनाम जिथे जिथे होतं तिथं तिथं माझ्या बाळू मामांचा तळ आहे. मग बाळू मामाने केवळ खाण्याची सोय केली का आपली? नाही, तर आपल्या उद्धाराचंही साधन बाळू मामाने आपल्याला सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आणि बाळू मामा सुद्धा एक वारकरी होते. दर महिन्याची पंढरपूरची वारी माझे बाळू मामा करायचे. हा वारसा आपल्याला बाळू मामांनी सांगितला. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लोकांना खाण्याची पंचायत होती, त्यावेळेस ज्यावेळेस मोठमोठे आजार होत होते, त्यावेळेस माझ्या मामांच्या चिमूटभर भंडाऱ्याने तो आजार बरा होत होता. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. केवळ चिमूटभर भंडाऱ्याची पुडी मामा द्यायचे आणि त्या भंडाऱ्यातून लोकांचे आजार, अनेकांना जीवनदान माझ्या मामांनी दिलेलं आहे. पशु पक्ष्यांवरती प्रेम कसं करावं हे सुद्धा माझ्या मामांच्या चरित्रातून आपल्याला ऐकायला भेटतं, अनुभवायला भेटतं की पशूंची सेवा केली, बकऱ्यांची जर सेवा केली तर आपल्या जीवनामध्ये जे जे दुःख असतात ते निघून जाण्याची ताकद या सेवेमध्ये आहे. म्हणून सेवेकरी मंडळी जेवढी बसली आहेत ना, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी, की जी मामांची मनोभावाने सेवा करतात. का आपण करू शकत नाही का मामांची सेवा? आपण करू शकतो, पण आपण घर सोडून जातच नाही कुठे. हे सर्व मंडळी आपापले घर सोडून आलेली आहेत. केवळ मामांच्या जीवावरती आपला प्रपंच सोडून आलेली आहेत. एवढा विश्वास माझ्या मामांवरती आहे. आणि मामांवरती जर विश्वास ठेवला तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या आदमापुराला होत भंडाऱ्याचं सोनं,
मामाचं सोनं होतं, तर आपल्या जीवनाचं सोनं जिथून होतं त्याला मामाचा भंडारा म्हणतात आणि मामांचा तळ म्हणतात. एवढी ताकद मामांच्या भंडारामध्ये आहे. भंडारा मग आपला कपाळाला लावायचा असतो किंवा खाण्याचा प्रसाद असतो. प्रसादातून सुद्धा अनेकाची रोगराई बरी केली ही माझ्या मामाने. केवळ पैशाने सर्व काम होतात असं नाही. जर भाव जर खरा असेल ना, भाव भक्ती जर खरी असेल तर त्यातून सुद्धा माणसाची कामं होतात. हे माझ्या मामांनी दाखवून दिलं. केवळ डॉक्टरकडे जाऊन आजार आपला बरा होत नाही तर ते जास्तच आपल्याला भीती दाखवतात. जसे की कोरोनामुळे कोरोना जास्त माणसांना झाला नाही पण भीतीनंच जास्त झाला आणि ज्याला झाला नाही तर ते तर भीतीनंच मरून गेले. असा प्रकार आहे. जे भीती दाखवतात ना त्याच्याकडे जायचं नाही. मग आपला फक्त भाव संतांच्या चरणावरती ठेवायचा. ते आपलं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मामांच्या भंडारामध्ये एवढी ताकद आहे, प्रसादामध्ये एवढी ताकद आहे आणि मामांच्या शब्दामध्ये किती ताकद आहे. सहज बोलणे हित उपदेश. सहज जरी बोललो मामा तरी आपलं त्यातून कल्याण असतं का. संत सहज बोलतात त्यातून आपला उद्धार होतो, पण आपण सहज बोललो तरी लोकांचं वाटोळ होतं. एवढी आपली वाणीमध्ये ताकद आहे. म्हणून बोलताना माऊली म्हणतात चाच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना माणसाने गोड बोलावं, पण ज्यावेळेस मामा बोलतात त्यावेळेस आपलं कल्याण होतं. एवढी मामांमध्ये ताकद आहे. कोणा देती भंडारा, कोणा घास कण्यांचा बरा, कोणा शिव्यांचा मारा कल्याण त्याची. कोणाला कण्याचा घास दिला तरी त्यातूनही कल्याण आहे आणि कोणाला शिव्या दिल्या तरी त्यातूनही कल्याण आहे. मग बाळूमामा शिव्या देतात म्हणून आपण द्यायच्या का नाही. ते साधू संत महान विभूती आहेत आणि महान विभूतीच्या मुखातून जे जे शब्द निघतात त्याला वेद म्हणतात. म्हणून मामाच्या त्या शिव्या नाहीत, त्या आपल्या उद्धाराकरता एक साधन आहे. ज्यावेळेस मामा आपल्याला काही बोलतील, एका पैलवानाला मामा म्हटले, एक ज्योती नावाचा पैलवान होता. तसे आपल्या तालुक्यामध्ये पैलवानाची संख्या बरीच आहे. बरीच नाही म्हणजे महाराष्ट्रात म्हटलं तरी आपला तालुका जिल्हा टॉपलाच असेल. तशी माझी बहीण पैलवानच आहे, पल्लवी सुपनवर. तसं ज्योती पैलवान ज्याचं नाव होतं त्याचे वडील त्याला तिथे घेऊन गेले. म्हटले मामा हा ज्योती आहे. मामा म्हटले ज्योती असो नाही तर मोती असो, कुणी का असं ना, मला काय करायचं. पण त्यांच्या म्हणण्यातून असं नव्हतं की त्याला असं काही उलट बोलले नाही की ज्योती किंवा मोती, असं नाही. त्यांच्या बोलण्यातून असा प्रकार, असा चमत्कार घडला. ज्यावेळेस तो कुस्ती करायला जायचा त्यावेळेस तो जिंकूनच यायचा. ज्यावेळेस मोठ्या मोठ्या कुठल्याही स्पर्धा असो त्यामध्ये ज्यावेळेस जायचा ना त्यावेळेस तो जिंकून यायचा. मग याचा अर्थ काय झाला, तो मोत्यासारखा चमकायला लागला. कोण? ज्योती नावाचा मुलगा मोत्यासारखा चमकायला लागला. एवढी ताकद मामांच्या बोलण्यामध्ये आहे. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. आपण हे सर्व बोलतो बाळू मामाच्या नावानं चांग भलं. मग आपल्याला माहिती का हो चांग भलं म्हणजे काय. चांग भलं म्हणजे की ज्यावेळेस बैलपोळ्याला आपण सर्वांना माहित असेल की समोर एक माणूस, त्याला काय म्हणतात, खांद्यावर घेतात त्याला चाड म्हणतात. हा, तो चाड घेऊन पुढे चालतो आणि मागे एक हातामध्ये कळशी घेऊन पाणी ओतत चालतो. ते पुढचा काय म्हणतो, कावड 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 चांग भलं. मागचा काय म्हणतो, पाऊस आला चांग भलं. मग आता ह्याला काय म्हणायचं. आता आपण बी म्हणतो बाळू मामाच्या नावानं चांग भलं. का, जे चांगलं करतात, आपलं भलं करतात त्यांना काय म्हणतात, चांग भलं. मग बाळू मामा आपलं काय करतात, चांगलं करतात, भलं करतात. म्हणून जेवढी ताकद आहे तुमच्याकडे, जशा महिला मंडळ शेजारचीला भांडताना जेवढ्या जोरात भांडतात तसं जरा बोला. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं, मेंढी माऊलीच्या नावानं. वा वा क्या बात है. मस्त सर्व मंडळी एकदम जोशात मंडळी आहेत. कसं, तुम्ही जर ऐकलं चांगलं तर मला नाही बाळू मामांना बरं वाटेल. मी काही इथून कीर्तन करून जाईल पण ते कामाला कोणाच्या येणार आहे, माझ्या थोडीच येणार आहे. ते तुमच्यासाठी आपुली आपण करा सोडवण. जे जे आपण करतो, जसं जसं आपलं कर्म तसंच फळ भेटणार आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.
असं ज्याचं म्हणजे की आपण बाळूमामाच्या तळावरती येऊन नामस्मरण केलं तर संकटकाळी ते आपल्या कामाला येणार आहे. जे जे इथं आपण प्रसाद खातो ते आजाराच्या काळामध्ये आपल्याला कामाला येणार आहे. जो जो आपण विश्वास ठेवतो मामांवरती तो आपल्याला मरणाच्या वेळेस कामाला येणार आहे. मग मामांना एवढीच प्रार्थना करा, मामा आम्ही तुमची सेवा करतो, आम्ही तुमच्या दरबारामध्ये येतो, आम्ही भोळे भाळे भक्त आहोत. आणि मामांना भोळीच माणसं आवडतात. भोळे भाळे भक्त गाता ती सावळे, त्यांचे प्रेम आवडे विठोबाशी, तुका म्हणे राहे शहाणी अधुरी. शहाणा माणूस मामाजवळ चालत नाही. मामांना जर साधा माणूस असेल ना तर मामा त्याच्यावरती कृपा करतात. म्हणून मामांना एवढी प्रार्थना करा. आणि मामांकडे आल्यानंतर काही मागतच जाऊ नका. मी तर म्हणते का सर्वज्ञ असणारे माझे बाळू मामा, कणा कणा जे बाळू मामा बसलेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला मागण्याची काय गरज आहे का हो? आपल्या अंतःकरणामध्ये जो बाळू मामा निवास करतो त्यांच्याकडे आपण मागायचं का, हात पसरायचे का? नाही, फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा. बघा, विश्वास ठेवल्यानंतर मामा आपोआप आपली कामं करतात. हा माझा अनुभव आहे. म्हणून मामांवरती केवळ विश्वास ठेवा. जे जे आपल्या जीवनामध्ये आपली जी इच्छा असेल ना ते मामा पूर्ण करतात. म्हणून मामांना एवढी प्रार्थना करा, मामा या जन्माला आम्ही आलो, या जन्माचं आम्हाला सार्थक करायचंय. मग एवढं करा की शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं नाव आमच्या मुखामध्ये राहू द्या. आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा, आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येणे आधी मला बाळ मामा द्यावा, मला बाळ मामा द्यावा. आला जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा. जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा, आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा. माझं मरण येण्याआधी मला बाळ मामा द्यावा, माझं मरण येण्याआधी मला बाळ मामा द्यावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा, मरण येण्याआधी मला बाळू मामा द्यावा. बोला बाळूमामाच्या नावानं. पण आपल्याला मरणाच्या वेळेस मामा तर आठवणारच नाही, आपल्याला काम दुसरं आठवेल. एवढी आपली प्रगती झालेली आहे संसारामध्ये की शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला संसार काय सुटणार नाही. पण संसार सोडावा अशी कोणाचीच इच्छा नाही. साधू संत सांगत नाही संसार सोडा, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये केवळ आपण भजन जरी केलं ना तरी ते मामाला प्रिय आहे. मामांनी आपल्यासाठी स्वतःचा संसार सोडला हो. आपल्याकरता स्वतःच्या संसारावरती तुळशी पत्र मामांनी ठेवलं आणि गावोगावी आपल्या उद्धाराकरता मेंढी माऊली घेऊन फिरतात. का फिरतात? मेंढी माऊलीच का फिरतात व मामा घेऊन? चार पायाचे प्राणी खूप आहेत, चार पायाचे प्राणी खूप आहेत, पण मेंढी माऊली मामांनी का प्राणी निवडला? मामा असे देव आहेत की मामांपुढे फक्त नम्रता चालते. नम्रता म्हणजे मुलगी का? नम्रता म्हणजे आपला अभिमान जो सोडून मामांच्या या तळावरती या दरबारामध्ये येतो तो मामांना प्रिय असतो. म्हणून नम्रता गोष्ट ही कोणामध्ये आहे तर ती माझ्या मेंढी माऊलीमध्ये आहे. ती खाली चालताना कशी चालते? खाली मान घालून चालते. चालताना पण तशीच. तुम्ही बघा कधी पण ती तशीच. आपण तिच्या जवळ दर्शनाला गेलो तरी ती खालीच मान घातलेली असते. मग एवढी नम्रता ज्या प्राण्यामध्ये आहे तो प्राणी माझ्या मामांना प्रिय आहे. म्हणून मामा ते घेऊन आपल्या कल्याणाकरता फिरतात. आणि मामांना एवढी प्रार्थना करा, ज्यावेळेस आमचा रस्ता चुकेल, ज्यावेळेस आम्ही सन्मार्ग सोडून संतांचा मार्ग सोडून कुमार्गावरती जाऊ त्या वेळेला मामा तुम्ही आम्हाला तुमच्या हाताला धरून त्या मार्गावरून बाजूला करा. का? तुम्ही खूप जणांना कुमार्गावरून सतमार्गावरती आणलेला आहे. कुमार्ग, कुसंगती, सतसंगती आणि विसंगती, जीवनामध्ये 3 संगती आहेत. पण त्यातली आपल्याला निवडायची असेल तर ती फक्त सतसंगती आहे. का? कित्येकाचं वैभव
घडविल मामा कित्येकाचं वैभव घडविल मामा कित्येकाला लावलं गीताला बाळू मामा माझा सुद्धा गीताला बाळू मामांनी प्रत्येकाला सन्मार्गावरती आणलेलं आहे आणि इथं आपण आलेलो आहोत ते सुद्धा कशासाठी आलेलो आहोत विको कमी कमी कशासाठी आलेलो आहोत आपल्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा याच्याकरताच मामांच्या तळावरती तुम्ही आम्ही आलेला आहात. मग कोणी मामांवरती विश्वास ठेवू अगर न ठेवू. आताच्या काळामध्ये अशी खूप माणसं आहेत की ज्यांना चांगलं पटत नाही का मामा एकदा आपल्या तळावरती बसलेले असताना ज्यावेळेस आपल्या पुनप्पा शिंगारे हे भक्त होते सेवेकरी होते त्यांना सांगितलं बाबा आजची पूजा तू देवाची तू करायची. मग तंबू समोरील सर्व देवतांची पूजा त्या शिंगाऱ्यांनी केल्यानंतर तिथे दोन पक्षी आले आणि बसले ते पूजा करतात. ते दोन पक्षी त्यांच्याकडे बघत बसलेले आहेत. हे बसलेले असताना मामा सुद्धा तिकडून ते दृश्य बघतात. किती सुंदर दृश्य दिसते असे मामा म्हणतात. एवढं सुंदर दृश्य होतं पण काय झालं एवढ्यात एक कावळा मामा ज्या झाडाखाली बसलेले होते त्याच्यावरती एक कावळा आला आणि त्याला ते दृश्य बघवेना. दोन पक्षी इकडून एक तिकडून एक मध्ये ते पूजा करतात. त्या कावळ्याला ते दृश्य बघवेना. त्याने झडप घालणार एवढ्यात त्या पक्ष्यांनी ओळखलं आणि त्यांनी भरकन भरारी आकाशामध्ये घेतली. आता काय मला यातून सांगायचंय एवढं सुंदर दृश्य होतं त्या दृश्याला नजर न लागावी. माझ्या मामांनी त्या दृश्याचं वर्णन करावं मग किती सुंदर दृश्य असेल बघा तुम्ही. पण त्याच दृश्यावरती एक कावळा टपून बसला. त्याला ते दृश्य बघवलं नाही. मामा म्हणतात अरे असेच खूप कावळे आहेत ज्यांना चांगलं बघवत नाही. आपण चांगलं कर्म केलेलं ज्यांना बघवत नाही. कर्म व्हावे साय तुकामाने नरका जाणे. सत्य कर्माला आपण धर्म कार्याला आपण साथ दिली पाहिजे का. आता हा अधिक महिना आहे. अधिक महिन्यामध्ये अधिक दान करावं लागतं अधिक धर्म करावं लागतं अधिक सेवा करावी लागते. मग ज्यांना कुणाला शक्य होईल त्यानं या मामाच्या पंक्ती प्रसादामध्ये मदत करावी. जशी जेवढी ज्याची परिस्थिती आहे तसं त्यानं दिलं तरी मामांची काही हरकत नाही. तुम्हाला जसं द्यायला येईल ना तसं मामांच्या या कार्याला द्या. आपल्या संसारामध्ये भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना कुणाला चांगले हातपाय देवाने दिले आहेत त्यांनी मामांच्या बकऱ्या मागे जावा त्याची सेवा करा का त्यातून अधिक आपल्याला पुण्य भेटतं आणि किती चांगला योग आहे आपल्या जीवनामध्ये. आता अधिक महिना कालपासून सुरू झाला. मग या कालपासून सुरू झाल्यापासून आपल्या गावामध्ये मामांचा तळ आलेला आहे. किती भाग्यवान आहोत आपण. आणि या कार्यामध्ये आपण जर येत नसेल तर आपल्यासारखा महापापी जगामध्ये कोणीच नाही. म्हणून कोणी काहीही म्हणो आपण जेवढी परिस्थिती आपली आहे तेवढी माझ्या मामांच्या सेवामध्ये दान धर्म करा. जीवनामध्ये सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही. लोकांकडे लक्ष देऊ नका का
लोकांनी सगळ्यांना नावं ठेवलं. हो, माझ्या बाळू मामाला सुद्धा खुळा बाळू म्हणायचे. एवढी लोक वाईट आहेत. नो हे बरा हा लौकिक, लोक चांगली नाही. पण या लोकांमध्ये सुद्धा अशी काही लोक आहेत जी चांगलं म्हणतात. का? कोणाकडे लक्ष देऊ नका. आल्या गेल्याचा भल्या भल्याचा, आल्या गेल्याचा भल्या भल्याचा, कुणाचं देव देव नाही. मी अन माझे मामा हाय, परमामा हाय. मी अन माझे मामा हाय, परमामा हाय. माझे मामा माझे मामा त्यांनी मला लावला जीव गुणावानी गोडा, रामसखी पाखरूपानं लेकरावानी लाड. त्यानं मला लावला जीव गुलाबी गोडा, रामचं पाखरू पण लेकरावानी लाड. मी अन माझे मामा हाय, परमामा हाय. मी अन माझे मामा हाय. मी माझे मामा परमामा हाय. मी माझे मामा कोणाकडे लक्ष देऊ नका. केवळ आपला मार्ग आणि आपले मामा एवढंच. म्हणून माझ्या तुकोबारांनी सांगितलं, जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर मामांच्या तळावरती या. एवढ्यामध्ये जन्माचं सार्थक होईल. जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संती, भय निरसली खंती. मामांनी सांभाळल्यावर आपल्याला कशाची भीती राहणार नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ज्या काळाला माघारी पाठवणारे माझे मामा जर सोबत असतील तर आम्हाला जीवनामध्ये कशाचीच भीती राहणार नाही. हा माझ्या तुकोबारांचा अभंग आहे. अगदी अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे मनस्वी आभार. जेवढे इथं मंडळी आहेत, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक, गायक मंडळी असतील, रंग कीर्तनाचा अतुल दादा, सूर्यकांत दादा असतील, त्यांचे मनस्वी आभार. 15 नंबर पालखीचे कारभारी अतिशय नम्र स्वभावाचे राहुल दादा वाघमोडे, त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. सर्व सेवेकरी मंडळी असतील, माझ्यासोबत माझे वडील आलेले आहे, माझी बहीण आलेली आहे, त्यांचे मी आभार व्यक्त करते. तसेच ज्यांनी आपल्याला प्रसादाची सेवा केली त्या अन्नदात्याचे सुद्धा आभार. ज्यांनी बनवला आचार्यांचे सुद्धा आभार. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, मामांच्या चरणी आणि बोलण्याच्या ओघामधून काही जर अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. झालेली सेवा मामांच्या चरणी समर्पित करू.